विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। पोन्नू चव्हाण खून प्रकरणातील अटक आरोपी नीलू हरिश्चंद्र राठोड याला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री एन.आर. बोरकर साहेब यांनी जामिनावरती बाहेर सोडले आहे। सदर प्रकरणातील माहिती अशी: 11 एप्रिल 2021 रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास पोन्नू चव्हाण, सोमलाबाई चव्हाण व त्यांच्या कुटुंबियांनी वाळू आणली असता ते ट्रॅक्टर मधून घरासमोर वाळू उतरवत होते। ती वाळू चोरून आणली याचा संशय घेऊन नीलू राठोड व त्याचे इतर साथीदार व ग्रामपंचायतीमध्ये नीलू राठोड विरुद्ध का उभारलं या मनात राग धरून त्यांच्यावरती काठी व दगड सारख्या हत्याराने हल्ला केला होता। त्यानंतर 28 एप्रिल 2021 रोजी पोन्नू चव्हाण याच्या पोटात दुखू लागले व छातीत कळ येऊ लागले। त्याला सरकारी दवाखान्यात ऍडमिट केले असता तो मयत झाला, म्हणून आरोपी नीलू राठोड व इतर 6 जणांवरती 302 खाली चार्जशीट दाखल करण्यात आली। सदर प्रकरणात आरोपी नीलू राठोड याचा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज हा फेटाळला होता। त्यानंतर आम्ही मुंबई उच्च न्यायालयात आरोपी नीलू राठोड यांच्या वतीने जामिनाचा अर्ज दाखल केला। अर्जाच्या सुनावणीच्या दरम्यान आम्ही कोर्टापुढे मांडले असे मुद्दे की कॉज ऑफ डेथ जो आला आहे तो म्हणजे पंक्चर टू लेफ्ट लंग असा होता आणि तो नेमका आरोपीने मारहाण 11 तारखेला केली होती यानेच तो मृत्यू आला का नाही असे नेमके सांगता येत नाही। आणि हा मुद्दा ध्याय धरून उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री एन.आर. बोरकर साहेब यांनी आरोपी नीलू राठोड या जामिनावरती मुक्त केले आहे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।